जागेचं पावित्र्य राखून किंवा ज्या ठिकाणी ठिकाण आपण म्हणतो प्रत्येक जागेवरचं भजन वेगळं असतं. एखाद्या घरातलं भजन वेगळं असतं, एखाद्या नाक्यावरचं भजन वेगळं, त्याप्रमाणे देवळातलं भजन वेगळं. आज कसं मंडळी बोलता खूप आलं असतं, पण ज्या ठिकाणी आणि आपल्या याच्यामध्ये काय नसतं, जो बोलता धर्मीचा असतो, जो बोलता धर्मी आपला म्हणतो तो भगवंत असतो. त्याच्या इच्छेनुसार प्रत्येक क्षण हा शब्द निघत जातो. फक्त माझं सांगायचं तात्पर्य एवढं की प्रत्येकानं या मुलाने सांगितलं बघायचं, माझ्याकडे जाऊन 400 विद्यार्थी शिकतायत सांगितलं बोले 400 नाही, आता 400 होती तर आता पार पडतील. आमच्या या ठिकाणी चंदूकुमार त्यांना माहिती असेल, त्यांनी सुरुवातीला जेव्हा आम्हाला देवरुखला पार केली होती त्यावेळेला खूप नवीन होतं भजनामध्ये. आम्ही कांदळे बुवा आणि मी होतो, एकाच गाडीतून आम्ही आलो होतो. बाबाजी काढलं म्हणजे भजन सम्राट बाबाजी काढलं, तो साधारणचा माणूस नाही. तर त्यावेळेला खूप, आज मंडळी अभिमानाने सांगतो की आम्ही पण जास्त शिकत नाही किंवा जास्त आम्हाला येत नाही असं, पण जे येतं, जे आपण असे ठावे ते दुसऱ्याला शिकावे. आणि हा तर संप्रदाय वाढवायचा. आता कदमबांची आपण पंचायतबांची नावं सांगतो, पाटलीबांची नावं सांगतो, आणि त्यांनी हा संप्रदाय वाढवला. आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे, आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा हा जो संप्रदाय हा वाढवला पाहिजे. म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी घडवायचा प्रयत्न करतोय आणि त्याप्रमाणे विद्यार्थी आज घडवतात. आज या बुवा सांगायला खूप बरं वाटतं. आज या नवरात्रीमध्ये नाही म्हटलं तरी 7 जण डबल बारा करतात. 7 जण नवरात्रीमध्ये 7 जण माझे विद्यार्थी डबल बारा करतात माझ्या सही. म्हणजे ही आपल्या वाढवायची गुन्हे किंवा सर्वांच्या भजन शिकायचे आशीर्वाद आणि काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय. महत्वाचं बुवाडी, बाकी काही असं मला बोललेच नाही त्याच्यामध्ये, फक्त बुवाडी मला बोलले तुझी बुवाडी. आपल्या सगळ्याला बुवाडी म्हणतो नाही का, पण आता सुरुवाती काय म्हणतो बुवाडी कधी म्हणतो बुवाडी बुवाडी काही म्हणतात. माझ्या तुम्हाला शब्द सोडला रे मग आता मला तुझी तुझी बुवाडी म्हटलं मनापासून मला वाईट वेळा वाटला. हा बुवाडी कधी म्हणतो तू माझ्याकडे घर का तर बाकीचं म्हणतात त्यांना कशात असो दे, जेवढा माणसाकडे बोलता कारण निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचे शेजारी होईल त्याचा दोन कप द्यावा त्याच्या. हा तुला सांगितलं मगाशी म्हणजे आता बोलायचा विषय, आता तुमचा माझा संवाद आहे लक्षात ठेवा. गजर आहे, त्या गजरच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा म्हणजे बुवाडी सांगितलं की गजर म्हटला आता 2020 ज्याने बघितले या युगात माझ्यामध्ये जास्त नाही होत, कमी होते, पण 2020 ज्याने बघितले त्यांना माहितीये पहिली ही नवीन हिंदी जुनी गाणी हो पहिली. ही जर तुम्हाला गाणी ही नाही तर तुम्ही बुवाच नाही. बरोबर ना, ही गाणी यायलाच पाहिजे नाही का. ती मुंदी नाचली माझ्या भजनामध्ये. हो पहिल्यांदा भजनामध्ये जनाबाई नाचायची त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या कीर्तनामध्ये. आज मुंदीबाई नाही नाचली तर लोकांचं भजन करायसारखं वाटत नाही. हे आम्ही स्वतःची गाव पण आमच्याकडे भजनी बुवा जेव्हा काय काय लोकांना आवडत नाही विषय ठीक आहे. पण एकनिष्ठतेने भजन करायचं. कोण मगाशी तो विषय सांगितला की महिलांनी भजन ऐकावं. काय सांगितलं तुम्हाला मी, कारण आता महिला वर्गच भजन ऐकायला येत नाही, कारण भजन त्या प्रतीचे सुरुवात आहे. भजन त्या प्रतीची भजन होत आहेत, युट्यूबच्या माध्यमातून बघताय. आज ह्या युवा विषय खूप वेगळा, नाहीतर हे आपले बघ बोलल्यावर मग तो आपल्याला बघून लागतात का कानपणात खेळी एवढा बोलतो तगडे कसे बघता तगडे बघणार म्हणता काय तुला भक्तीसारखे वाटत नाही का माझ्याकडे. म्हणजे दोन्ही साईडनी गोष्टी करतात लोक. ही परिस्थिती सध्या भजनाची आहे आणि सध्या हा तमाशा प्रधान भजनाचा हा विषय आहे. लोकांना तमाशा जेव्हा तमाशा बघा आज लहान लोक गोष्टी बोलतात आमच्याकडे हरिता येई होता जोड्या काय का पाटील नाही काय का बघा बरोबर काय माझा बघूनच होता तुझी परीक्षा गौतमी पाटील बघा ना या भजनाचा किती गर्दी असतात लोकांची आणि त्या झळक्याच्या बरोबर त्या नाचा किती लोक तुटाड पडत स्टेज तुटल्यापर्यंत लोकांना पाठी असतात त्याच्या. ही सध्याची परिस्थिती भजनाची आणि ही आम्ही सुद्धा केली ना, त्याला कारणीभूत आम्ही सुद्धा. आम्ही भजन तुम्हाला दाखवलं नाही, कदमपणे आम्हाला भजन दाखवलं, पाटीलपणे भजन दाखवलं, त्यांची भारुडं गजर त्यांची ऐकली आम्ही आणि कुठे भजन शिकायला लागलो. आज आमची भजन ऐकून पुढची पिढी घडेल कशी. हे संस्कार आपण द्यायचे मंडळी लक्षात घ्या. संस्कार हे आता कुठल्या शाळेत तुम्हाला देणार नाही आपल्या मुलांना, हे संस्कार आपल्याला द्यायचे. म्हणजे लक्षात ठेवा, ही लहान मुलं
जी लहान मुलं आपली आहेत, कोणी सांगितलं आता डॅड म्हणतात, मॉम म्हणतात. औसी बापू तेव्हा जर काम नाही असतं त्याचा तर त्याला सांगितलं आऊस बापूची औसा बापूची तो म्हणता डॅड म्हणून काय म्हणला ना, आऊस आईच म्हणायचा. ह्या आईने शिकवता ना, आई वाटता डॅड म्हणता म्हणजे काय मला शिकलो एवढ्याच एक स्वतःची गावी लक्षात घ्या. बुवाने सांगितलं की नवीन जुनी गाणी आता बुवा आज म्हटलं नाही बुवाने गाणी नाही तर कधी थोडासा म्हटलं की मी तुझा परिसर तू माझ्या आजी अजून त्याच्यानं बाहेर पडत नाही हो. तिला अशा सायकाट मधून बाहेर पडत ना आता खूप बोलण्यासारखे खूप आपण जास्त काय बोलत नाही का. हा लक्षात ठेवा म्हणजे फक्त काय विषय सगळ्या कामाची ही तयारी असावी लागते माणसाची. पूर्वी बघा क्रिकेट होतं, कसोटी क्रिकेटला जास्त प्राधान्य होतं. आता कसोटी मधून वनडे आला, वनडे मधून आता 2020 आला, आता पुढे 10-10 सुद्धा येईल, सांगता येत नाही. आणि भजनामध्ये पण करतात. पूर्वी पारंपरिक म्हणजे सकाळी 6-6 वाजेपर्यंत भजना, आता नाही हलतो काला येत असते ना, म्हणून आम्ही काय केला तर भजनाचा वेळ कमी केलो. आता 20-20 आता काही दिवसांनी 10-10 फक्त 10-10 बाकी काय नाही. आणि नंतर काही नको तुमचं 10-10 नको, फेट नको, काय नको, तुमचे हातार नको, तुमचे भगवान नको, तुमची ढोलकी नको, यायचे दोघांनी आता सुरुवात द्यायची, सोडते घेऊन यायचं फक्त सुरुवातच करायची पाहिजे प्रार्थने बाजूला. ही पुढे परिस्थिती येणार आहे, पण आपण कुठेतरी त्याच्यासाठी जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आज आपण हे सोहळे करतोय ना का पुढची पिढी कळेल का आपल्याला. आज तुम्ही वयस्कर एवढे माणसं, मला वाईट होतं त्या गोष्टीचं, तुम्ही सगळे वयस्कर माणसं ठिकाणी बसलात, ही जबाबदारी कोणाची आहे. हे देवस्थान हे सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे पुढची, तर तरुण वर्गावरती जबाबदारी. आज तरुण वर्ग या भजनाला आज बसत नाही काय, ते कधी नेटवर्क असतं, नेटवर्क मध्ये असतं कधी, पण ही जबाबदारी आपण द्यायची मंडळी. जरी येत नसेल आपला मुलगा, आपण जायचं. मला सांगा या ठिकाणी बसले, मला सांगा प्रामाणिकपणे सांगा, सकाळी जेव्हा आपण उठतो, कुठले वडील इथे बसतात त्या ठिकाणी, माता बहिणी बसतात, कुठले वडील कुठली आई आपल्या मुलाला सकाळी आंघोळ झाल्यावर देवासमोर बसवते. प्रामाणिक सांगा, 5 मिनिटं देवासमोर बसवते का? हात वरती करा, फक्त विचारण्याची नमस्कार का नाही हात वरती येत आहे, एक हात का नाही वरती येत आहे, मग हे कोण दाखवणार सांगा मला. हा गणपती आहे, हा मारुती आहे, हा राम आहे, हे स्वामी हे कोण दाखवणार मुलांना. का तुम्ही बसवत नाही 5 मिनिटं. हा धर्म आपला वाढला पाहिजे, या धर्मासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत मंडळी. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही कौतुक करतो ना, फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं फक्त जय म्हटलं आपलं काम संपलं का? नाही ना. आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे, हे आपलं काम आहे बघा. फक्त जय म्हणून नाही करणार मंडळी. आज आपण सुद्धा मी सुद्धा सुरुवात करते, माझ्या पण सुरुवात आहे ना. माझ्या मुलांना माझी 2 मुली आहेत, माझा 1 मुलगा आहे. सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर देवाजवळ बसवावंच लागतं, एक माळ जप करावाच लागतो. आणि मी माझ्यापासून सुरुवात करावी. आपण आपल्या मुलांना जर हे शिक्षण नाही दिले, ही जर आपण संस्कृती आपण जर नाही भगवताशी आपण त्याची एकरूपता नाही करून दिली ना, पुढची पिढी विचारणार नाही आपल्याला. लक्षात आलं माझे शब्द आहेत या मंदिरामध्ये सांगतो तुम्हाला. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. तर म्हणलं आई मुलं आपल्याला विचारली नाही तर ही मोबाईलची पिढी आहे सध्या, ही बघणार ना आपल्याकडे. म्हणून सांगते, प्रामाणिकपणे सांगते. म्हणून प्रत्येकाने आता कारण कसं आहे, कलियुग आहे, मोबाईलचं युग आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुवानी बरोबर चांगलं सांगितलं, कारण आधी देवळावर जे कळस आहे, अंगणाची तुळस आहे, ही माझ्या राजाची देण आहे ना, ही माझ्या राजाची देण आहे ना. जर छत्रपती 2 मिनिटं विचार करा की छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आपण काय असतो आता सांगा ना, काय असतो आपण. हा धर्म या धर्मामध्येच असतो. आज सोडायचं मंदिर आहे हे झालं नसतं, आज आपण तिची पूजा अर्चना करतो, करू शकत नसतो. या ठिकाणी डबलचा सामना झालाच नसता, इथे कवाली बघायला दिली असते तुम्हाला, बरोबर ना. इथे ह्या गोष्टीचा विचार फक्त आपण करावा प्रत्येक माणसाने. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण जर विचार करतोय, मला म्हणतो सांगा प्रत्येकाने की आपण ह्या देवीची आरती म्हणतो, गणपतीची आरती म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती मला माहिती आहे का? 1 अजून कोण? 2 बस नाही ना. काय सांगावं, काय बोलावं. अहो ज्या राजांनी आज ज्या देवतांच्या आपण आरत्या म्हणतो, ज्या भगवंताच्या आपण आरत्या म्हणतो, पण त्या आरत्या ज्याच्यामुळे म्हणतो त्याची आरत्या मला माहिती आहे का? कोणाची कोणी रचली माहिती आहे तुम्हाला? कोणी माहिती रचली माहिती आहे का? स्वप्नावली सावरकर.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती आरती रचली, किती सुंदर आरती बघावं, पण आम्हाला ती पाठ नाही आहे. आमका फक्त मी तुझा परिचय कर आणि मी तू माझी आरची, याच्या पलीकडे आमका माहित नाही. आम्ही स्वतः लिहितो. ठीक आहे, असो प्रत्येकाचा प्रश्न आहे. या भजनाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. ह्यो होतो आज म्हणून मी जास्त बोलता बोलतोय, त्याच्या मी जास्त बोलायला भूमिकेत पडत नाही, कारण आमचं लक्ष जास्तीत जास्त भजनाकडे असतं. हे विषय आमचं नाही, पण आज ती आरती तुमच्या समोर या ठिकाणी सादर एकच करून सादर करतो, जेणेकरून तुम्हाला ती आरती समजेल, विलक्षण ती आरती समजेल. म्हणून आरतीचे चरण तुमच्या म्हणतो ती सुंदर आरती बघा. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय आनंद शरणाया ताराया. जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय आनंद शरणाया ताराया. जय देव जय
ही गाणी आहेत ना निरंतर टिकणाऱ्या आणि गाण्यांनी आमच्यावर संस्कार केले म्हणून इतर गाण्यांच्या भानगडीत मी कधीच पडत नाही. ही आपली गाणी म्हटली की आपला गजर सुरू होतो नाही का असं बघा या ठिकाणी गजराचं सादरीकरण करतोय बघा. जास्त वेळ नाही घेत बरोबर कारण गोवाडी सुद्धा वेळेत गजर आठवत आहे आणि मी सुद्धा जास्त बदलून करणार नाही. तो गजर आहे तो फक्त तुम्ही समजून घ्या एवढं फक्त तुमच्यासाठी सांगणे बघा. फक्त हाच देह आहे हा जो देह आहे तो भगवंताला चरणी कसा लागावा तो भगवंताच्या हा देह जो आहे आमचा ही बॉडी याच्यामध्ये तो देह आहे तो दिला या भगवंताने दिला आणि त्या देहाचा आपण कसा वापर करावा कारण सध्या परिस्थिती खूप चिंताजनक आहे की तरुण पिढी आम्ही सांगतो तरुण पिढीसाठी सांगतो पण तरुण पिढी आता व्यसनाकडे जास्त गेलेली आहे. व्यसनाधीन आता ही तरुण पिढी जास्त आहे. आता बघितलं तर गावागावी बघितलं तर नुसते विमलची पाकिटं रस्त्यावर नुसते विमलची पाकिटं रस्त्यावर सांगू आता या पवित्र सांगू एवढं काही वाईट वाटतं. मग अशी मी सीएनजी भरायला तळाच्या पेट्रोल पंपावर होतो. तळाच्या पेट्रोल पंपावर मी सीएनजी भरायला आणि टॉयलेटला जाण्यासाठी गेलो मी तर त्या ठिकाणी बघितला तो प्रकार तर ह्यो नुसतं दारूचे वाटले म्हणजे विचार करा एवढं दारूचे वाटले. मग मी विचार करतो ह्यो दारू पिणारो नक्की लाज वाटता का आणखी काय खाऊ शकते याचा म्हणजे लोक म्हणतात ना की एखाद्या घेतल्यानंतर काय चांगला लागतं त्याला संडासमध्ये दारू पिता तो सगळ्या खाता का म्हणजे काही परिस्थिती बघा मंडळी. व्यसनापासून भजन हे जे भजन आहे ना हे व्यसन मुक्तीचं साधन आहे मंडळी. आपल्या मुलांना तुमचा आलेलो नाही माणूस तर युट्यूबच्या माध्यमातून बघितलं असेल ना तुम्हाला तर माझा 3 वर्षाचा मुलगा आहे 3 वर्षाचा मुलगा आहे अख्खी रात्र डबल भरला थांबतो झोप नाही काय नाही. युट्यूबच्या माध्यमातून जर बघायचं असेल माझा सुशील कोटकर ऑफिशियल हे माझं चॅनल आहे बघा. त्या चॅनलवर लहान मुलं आहे त्याला ना क्लास आहे ना काय शिकवलं नाही अजून त्याला पण जो पकवाद वाजवतो ढोलकीची एवढी घेऊन दिली अगदी ताला तुम्हाला समजलं हा मुलं शिकतोय तर शिकत नाही रक्ता असावं लागतं रक्ता असावं लागतं. आपलं रक्त सांगा आपल्या मुलांवर आपण संस्कार करायचे हाच माझा बाकी अभ्यास असतो. बाकी मी इतर विषय बोलण्यापेक्षा ह्या गोष्टी मला समाजाला सांगायच्या आहेत कारण या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो मंडळी. आम्ही कलाकार मंडळी असतो काही समाजात आम्ही काहीतरी देणं लागतो. ही सगळी तर 100 मंडळी नाही एखाद्याने कुठेतरी ऐकलं ते सुद्धा आमच्यासाठी पुरेसं आहे बघा. म्हणून सांगतो हा देहावरचा गजर आहे तो बघा काय म्हणून सांगतो की कारण भगवंताचं ना तत्व म्हणतो आपण सत्व म्हणतो हे खूप मोठं आहे. आज कोरोनाच्या नंतर जे आम्ही आज तुम्ही सगळे आम्ही दिसतोय या भगवंताची करणी आहे. या मातीचा या ठिकाणी या मातीने ते आम्हाला दिलंय आयुष्य दिलेलं आहे. लक्षात ठेवा भगवंताकडे काय लागतं हो या देवाकडे काय लागतं काही नाही लागत आहे. देवाच्या द्वारे उभा क्षणामध्ये देणे ती 40 लागली क्षण भरतो क्षण असावा तो भगवंताकडे द्यावा लागतो नाही काय. आधी कोण सांगितलं की नारदाची गादी आहे अरे नारदाची गादी आहे पण आपण पाणी तर किती लागतो त्याचं हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे नाही का. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले देवाच्या विठ्ठले कृपा केली. सारी गोष्ट नाही मंडळी हे भजन करतोय सारी गोष्ट नाही माझं पुण्य नाही हे जन्मोजन्मीचं पुण्य आहे. तेव्हा तुमच्या समोर आज या ठिकाणी भजन करतोय पण याचा पावित्र्य सुद्धा मला राहता आला पाहिजे बघा. म्हणून आयुष्यात माझ्या आई वडिलांचे संस्कार केले ते संस्कार माझ्या महत्त्वाचे गुण असतात मागे सांगितलं ठीक आहे. म्हणून या गजर बघा कसा आहे मालको सर्व आहे का काय त्यांनी एक चीज बांधते बघा सागा मला गमन रसंग प्यार नहीं है सुर से प्यार
जीभ काढली, हात पाय छाटले,
आता मला आठवत नाही, आता चित्रपट आला म्हणून आम्हाला तरी कळायला लागला, पण असे चित्रपट आपल्या मुलांना दाखवा. आता दशावतार पण चित्रपट आलाय, त्या कोकणाचा वैभव आपला दशावतार आणि त्याच्यावर चित्रपट आलाय. आपल्या मुलांना असे चित्रपट दाखवावं, असे चित्रपट दाखवा आणि आपल्या मुलांना या नामस्मरणाच्या ह्या व्यसन असावं. पण नामस्मरणाचं व्यसन नाव बघा, आपलं आयुष्य म्हणाय, आपला संसार कसा सुखाचा होतो ते बघा. मी काय म्हणतोय, त्यांनी काय सांगितलंय की मूर्तीपूजा करायची, मूर्तीपूजा करायची, बरोबर संप्रदाय नाव घेत नाही, मूर्तीपूजा करायची नाही. एका बाईने आपल्या समोर त्या संप्रदायाचे एक म्हातारा दे, मी रोज पूजा करताना मी आपले अगरबत्ती भगवंताला म्हणजे दरवाजावर पंचमुखी हनुमंताची मूर्ती तिथे मी अगरबत्ती दाखवते. म्हातारे मला सांगितलं की काय बोलतो सुशिक्षित आहात, हे काय झालं काय, हो या अगरबत्तीचा खर्च कशाला करतो, अगरबत्तीचा खर्च कशाला, तुझ्यावर हे काय औषध येतो. बरोबर ठीक आहे, म्हणजे माझ्या आजूबाजूला एवढ्या वयस्कर तर तुम्हाला म्हणजे आम्ही एका ठिकाणी जातो तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही तुमचं तुम्ही करा, आम्ही आमचं करतो ना. माझा देवावर विश्वास आहे ना, माझ्या देवावर श्रद्धा आहे माझी, मला ते करावंच लागतं ना. भगवंत नाही म्हणणाऱ्या लोकांचा पण आपल्याकडे आहे ना, त्यांना हेच काय केलंय, भगवंत नाही याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता सांगता हा रक्त लावच नाही भगवान, मी बरोबर रक्त मला सांगा ना, आपले सगळे अवयव जर तुटले तर मनाच्या अनेक बॅक्टेरिया आले. पाय तुटला पाय येतो, बरोबर आहे, पाय तुटला पाय येतो, कारण तो बॅक्टेरिया मधून येतो. हात तुटला हात येतो. मग रक्ताचे कुठले बॅक्टेरिया कसा सांभाळला जातो, रक्तावरील बॅक्टेरिया नाही आहे, ते फक्त भगवंतच करू शकतो. हे भगवंताचे ह्या मला सांगावं लागतं लोकांना, भगवंत आहे. किती मी उदाहरण देऊ शकतो तुम्हाला भगवंताच्या उपस्थितीचे, सांगतो तुम्हाला मी किती उदाहरण देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का, महिला लेडीज असते, भगवंताला किती काळजी आहे सांगतो मला, भगवंताला किती काळजी आहे. जो औषधी जन्माला घातलाय ना त्याची पहिली काळजी भगवंताला असते, त्याच्यानंतर आम्ही आई वडिलांचं काम असतं. मग जेव्हा मुलगी असते ना, जी मुलगी तरुण वयात येते, लग्नापूर्वीचा काळ, लग्नानंतर सुद्धा तिला स्तन असतात, पण त्या स्तनामध्ये दूध नसतं. बघा वाईट बोलत नाही, स्तन असतात, त्या स्तनामध्ये दूध नसतं. पण त्या मुलीला जेव्हा लग्न होतं, तिला एखादं मूल होतं, तेव्हा तिला पाना फुटतो, बरोबर आहे, बरोबर ना, तेव्हा तिला पाना फुटतो, तिच्या उदरात दूध होईल, तिच्या स्तनामध्ये दूध येतं. ही भगवंताची प्रचिती, कारण भगवंताला माहिती आहे हा जन्म, हा अंश पहिला मी जन्माला घातलाय, ह्याची पहिली जबाबदारी माझी आहे. ती अन्न भरू शकत नाही,
तिला दुधाचीच गरज आहे आणि दूध बनवणारा हा परमेश्वर. ही भगवंताची प्रसिद्धी आहे ना, ही भगवंताची प्रसिद्धी आहे. त्यामुळे देवाला नाकारू नका. जे देवाला नाकारतात त्याला देव त्यांच्या नादात लागू नका असं नाही म्हणणार मी. जे देव नाकारतात त्यांच्या नादात लागू नका असं म्हणणार नाही मी. देव आहे हे तुम्ही सिद्ध करून त्यांना दाखवा, त्यांना ह्या मार्गाला लावा. भजनात हेच सांगायचं बघा, भजनात हेच सांगायचं. एकमेकाची उडी धुडी काढणं म्हणजे भजन नाहीये. आज ही फॅशन झाली आहे. एकमेकाची उडी धुडी काढली, लोक असतात, टाळ्या वाजवतात, चार पैसे देतात, की आपलं पाकिट भरलं, विषय संपला. पण नाही म्हणलं, भजन हेच आहे. भजन भक्तांनी जनावरांसाठी केलेलं नमन म्हणजे भजन. आज भजन हे समजावं लागतं, हे माझं उद्योग आहे. हे भजन समजावं लागतं नाही काय. म्हणून या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे. भजनाच्या माध्यमातून लोकांना आवडणार नाही असं नाही. लोक विचार करायला पाहिजे, डोक्याला टेन्शन यायला पाहिजे लोकांच्या नाही का. असं न केलं ना ह्या जोक सांगते भजन आहे ठीक आहे, थोड्या प्रमाणात लागतं असं. पण गजरामध्ये मी गजराच्या अगोदर तुम्हाला जास्त संवाद असतो. गजरामध्ये मी नाहीच बोलत. एखादा माझा गजर आहे, आज वेळेनुसार मी मांडला नाही, काहीतरी ऐका तो या धर्मावर, आपल्या हिंदू धर्मावर गजर आहे माझा. एवढा अप्रतिम गजर आहे आणि खूप मागणी या गजराला असते. पण आज वेळेनुसार मी तो मांडला नाही, तर मग खूप विचार करावा लागला असं त्याच्यावर. कारण बोलताना मी सुद्धा बोलताना असं मजाकमध्ये असं नाही बोलत, खूप ट्रिकीने बोलतो. कारण माझा धर्म आहे, माझ्या धर्माबद्दल प्रत्येकाला आस्था असली पाहिजे. इतर धर्माला नाही म्हणताय. मगाशी मी काय म्हणतो तुम्हाला सांगितलं, आपल्या मुलांना देवासमोर घेऊन जा का लागतो. आम्हाला सवयच नाही ना. तुम्हाला विचार करा, जेव्हा मुस्लिम बांधव जेव्हा त्याच्या मुलग्याला समजतं, पहिला घेऊन मशिदीत जातो, टोपी घालून मशिदीत जाणार, आपल्या मुलांना शिक्षण देणार, आपल्या मुलांना संस्कार करणार. आम्हाला काय झालं, आम्हाला काय झालं तेवढं घेऊन जायला, आम्हाला काय झालं भगवंताच्या समोर बसवायला, काय लागलं आम्हाला, याचा विचार प्रत्येकाने करा मंडळी. मग सांगितलं की जात आहे कलियुग आहे. कली म्हणजे भांडण, कलियुग आहे, लोकांना वेळ नाही. पूर्वी एखादा माणूस मोटरसायकल जात असेल ना, तिथे थांबायचा, देवीला नमस्कार करायचा आणि पुढे जायचं. आता ना तिथून आला तिथे देवाजवळ फक्त थांबला, हॉर्न मारला, काय काय चाललंय, म्हणजे जेव्हा देवी सोबत मी लोकांना एवढा टाइम नाही हो. म्हणून सांगतोय आपण वेळ काढा. वेळ काढा, देवाचे द्वारे उभा क्षण काढा, तो क्षण असा काढा की भगवंतामध्ये लीन व्हायला पाहिजे, असा क्षण पाहिजे. काय म्हणतात तुमचं म्हातारपण चांगलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं बालपण चांगल्या संस्कारामध्ये गेलं पाहिजे. काय म्हणजे तुमचं म्हातारपण जर चांगलं जावं असं वाटत असेल, तुमचं बालपण चांगल्या संस्कारामध्ये गेलं पाहिजे नाही काय. म्हणून हे संस्कार आपल्याला झाले पाहिजे बघा. कारण तारुण्य जाईल आणि म्हातारपण जेव्हा येईल तेव्हा भगवंताची ओढ लागेल. कारण तेव्हा आपल्या इतरांशी संबंध आपले तुटलेले असतात. आपली पुढे सुद्धा आपल्याला विचारत नाही, मग एकच पर्याय होतो तो म्हणजे भगवंत. एकच पर्याय होतो तो म्हणजे भगवंत. म्हणजे भगवंताचं नाव घ्यायचं असेल तर लहानपणापासून घ्या आणि आपलं जीवन सुखमय बनवा. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणखी एक सांगण्याचं मत असेल त्या ग्रामस्थांना की भजना अशीच ठरली पाहिजे जी या मंदिरात पावलं लागते. नाहीतर मनोरंजन करणारे भजनं खूप काही मंडळी, पण या मनोरंजनानं ह्या देवीचं मन भरणार नाही. लक्षात ठेवा, या मनोरंजनानं या आईचं पावित्र्य राहणार नाही. मनोरंजन असेल तर मनोरंजनाचा भाग वेगळा ठेवा, पण या नवरात्रीत जागर व्हायचं असेल तर भजनाची सात्विकच असावी. एवढं सांगणं करतो. धन्यवाद. रंगदेव देवा दे पुन्हा